समुद्राची अथांगता, त्याच्या लाटांवर डोलणाऱ्या बोटी, माडाची झाडं, त्या साक्षीनं होणारा सूर्यास्त, या सगळ्यांची भुरळ पडते. यात एका मनमोहक घटकाची भर घातली तर परिपूर्णता लाभते. तो घटक म्हणजे समुद्र किनारी वाढणारं कांदळवन. आपल्याला माहिती आहे की आपल्या 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेशापैकी 9 राज्यांना समुद्रकिनारा आहे आणि 4 केंद्रशासित प्रदेशाला समुद्रकिनारा आहे. देवानी आम्हाला प्रत्येक गोष्ट दिली, असं काहीच ठेवलं नाही, कमतरता कशाचीही नाही. फक्त एकच आहे की आम्ही कस्तुरी मृगासारखे बेंबीत कस्तुरी आहे, पण कस्तुरीच्या सुगंधाच्या दिशेनी वेगाने पळतोय. देवानी कुठेही काही कमी ठेवलं नाही. तुम्हाला जे जे हवं, फक्त त्याच्यामध्ये समाधान शोधण्याची जी वृत्ती पाहिजे ती आमच्यामध्ये कमी आहे. कांदळवन समुद्र किनाऱ्याला हिरवाई प्रदान करणारी वनश्री. खारफुटीची ही जंगलं वैशिष्ट्यपूर्ण आहेत. त्याचं आगळेपण म्हणजे किनारपट्टीला सुशोभित करत नयनरम्यता देतात आणि पर्यावरण समतोल राखण्यात महत्वाची भूमिका पार पाडतात. जगामध्ये कांदळवन वनस्पतीच्या एकूण 85 जाती आढळतात. त्यापैकी भारतामध्ये 46 जाती आहेत व पश्चिम किनारपट्टीवर 27 तर पूर्व किनारपट्टीवर 40 जाती आढळून येतात. भारतीय वन सर्वेक्षण अहवाल 2021 नुसार राज्यातील कांदळवनांचे क्षेत्रफळ 324 चौरस किलोमीटर आहे. भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील महाराष्ट्रात कांदळवनांच्या 11 गटातील 15 जातींमधील 18 प्रजाती, त्यात तीवर, पांढरी चिपी, सोनचिपी, सुगंधा इत्यादी प्रजाती प्रामुख्यानं आढळतात. खारफुटीची ही जंगलं मोठ्या प्रमाणात कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात आणि पर्यावरण समतोल राखण्यात महत्त्वपूर्ण भूमिका निभावतात. समुद्रातून येणारी सुनामी किंवा समुद्राच्या जीवजंतूंना सुद्धा त्यांच्या प्रजननासाठी रक्षण करण्यासाठी मँग्रोव्ज, ज्याला आपण कांदळवन म्हणतो किंवा तिवर म्हणतो, लक्ष दिलं नाही. आणि मधात जेव्हा एकदा सुनामी आली तेव्हा लक्षात आलं की आपण कुठेतरी चुकतोय. आपण जो पर्यावरणाशी अशा पद्धतीने खेळखंडोबा करतोय त्याचं नुकसान मनुष्य योनीला होते. आम्ही मात्र महाराष्ट्रामध्ये मँग्रोव्ज फाउंडेशन सुरू केलं आणि देशामध्ये 104 स्क्वेअर किलोमीटरनी मँग्रोव्ज सुद्धा वाढलं. आणि 1 फरवरी 2023च्या अर्थसंकल्पात सन्माननीय निर्मला सीतारामनजींनी आता देशातल्या प्रत्येक समुद्र असणाऱ्या राज्यामध्ये आता मँग्रोव्ह फाउंडेशन केलं पाहिजे अशी घोषणा केली. हे सुद्धा महाराष्ट्राचं मोठं यश आहे. अनेक मासे, जलचरांच्या प्रजननासाठी कांदळवन जागा उपलब्ध करून देतात. कांदळवनामुळे जमिनीची धूप रोखली जाते. वादळ वाऱ्यांपासून किनारपट्टीचे संरक्षण होते. अगदी विध्वंसक त्सुनामीतही समुद्र किनाऱ्याचं संरक्षण करण्याची क्षमता कांदळवनात आहे. याच वैशिष्ट्यांमुळे जमिनीत घट्ट मुळे रोवून किनाऱ्याचं संरक्षण करणाऱ्या पांढऱ्या चिपी या वृक्षाला राज्य कांदळवन वृक्षाचा दर्जा देण्यात आलाय. अशा अनेक वैशिष्ट्यांमुळे कांदळवन विशेष ठरतात. त्यांची ही विशेषता जपत ती अधिक वृद्धिंगत व्हावी आणि त्याबरोबरच अतिक्रमण व बेकायदेशीर बांधकाम, कांदळवन क्षेत्रातील प्लास्टिक प्रदूषण यामुळे कांदळवनात असलेले धोके लक्षात घेऊन आणि कांदळवनाविषयी जागरूकता निर्माण व्हावी, येथील जैवविविधतेचं संरक्षण व्हावं या उद्देशानं महाराष्ट्र राज्याच्या वन विभागामार्फत 2012 मध्ये कांदळवन कक्ष स्थापन करण्यात आलं. महाराष्ट्र कांदळवन कक्षाअंतर्गत 2013 मध्ये मुंबई कांदळवन संधारण घटकाची स्थापना झाली. तसेच 2015 मध्ये महाराष्ट्र कांदळवन आणि सागरी जैवविविधता संवर्धन प्रतिष्ठान स्थापन करण्यात आले. महाराष्ट्राच्या किनारी जिल्ह्यातील 12 स्थळांवर कांदळवन कक्षाचे उल्लेखनीय कार्य सहज लक्षात येतं.
महाराष्ट्रातील कांदळवन क्षेत्राच्या स्थितीवर बारीक नजर ठेवण्यासाठी उपग्रह नकाशा रेखन, कांदळवन क्षेत्रातील गस्त, कांदळवन जमिनीवरील बेकायदा अतिक्रमण हटवणे, कांदळवनांच्या रोपवाटिकांचा विकास करणे, कांदळवन वृक्ष लागवड, निसर्ग पर्यटन तसेच जनजागृती करणे हे यातील मुख्य उद्देश आहे. याचं फलित म्हणजे भारतीय वन सर्वेक्षण देहरादून यांनी प्रसिद्ध केलेल्या राज्य वन अहवाल 2015 आणि 2021 अनुसार महाराष्ट्रातील कांदळवन क्षेत्रामध्ये 102 चौरस किलोमीटरने झालेली ही वाढ कांदळवन क्षेत्रातील जगातील सर्वाधिक वाढ आहे. कांदळवन कक्षामार्फत 2012 ते 2017 पर्यंत UNDP GEF सिंधुदुर्ग प्रकल्प राबवण्यात आला आणि पुढे त्याचा विस्तार करत कांदळवने व सागरी जैव विविधतेचे संरक्षण व संवर्धन व्हावं तसेच स्थानिकांचा विकास साधावा यासाठी 20 सप्टेंबर 2017 पासून महाराष्ट्र शासनामार्फत कांदळवन संवर्धन व उपजीविका निर्माण योजना महाराष्ट्रातील किनारी जिल्ह्यांमध्ये सुरू करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील कांदळवने व सागरी आणि त्यामधील जैवविविधतेचे जतन करणे यामध्ये त्यांचे संरक्षण व संवर्धन करणे हे आहे. तसेच जनजागृती करून लोकांपर्यंत पोहोचणे व किनारपट्टीवरील मासेमारी करणाऱ्या लोकांना एक उपजीविकेचं साधन संधी उपलब्ध करून देणे आणि सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी प्रोत्साहन देणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट. या योजनेमध्ये गटामार्फत राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांना 90% अनुदान मिळते. स्थानिकांना नवीन व्यवसाय सुरू करण्यास प्रोत्साहन लाभते. केवळ पारंपरिक व्यवसायावर अवलंबून न राहता कांदळवन सह व्यवस्थापन समितीमार्फत राबवल्या जाणाऱ्या खेकडा पालन, कालवे शेती, पिंजऱ्यातील मत्स्य शेती, शोभिवंत मत्स्य पालन प्रकल्प इत्यादींच्या उदयनशील संधी इथल्या लोकांचं जीवनमान अधिक वृद्धिंगत करण्यास हातभार लावत आहे. कांदळवन कक्षामार्फत निसर्ग पर्यटन आणि कांदळवन पर्यटनाला प्रोत्साहन दिल्यामुळे स्थानिकांना नावाडी, गाईड, निवास व्यवस्था, पारंपरिक भोजन व्यवस्था इत्यादी मार्गाने रोजगार उपलब्ध झालाय. कांदळवन नैसर्गिक संसाधनच रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देते याचं समाधान स्थानिकांच्या चेहऱ्यावर दिसतंय. आपला प्रदेश सोडून इतरत्र जाण्याची त्यांना गरज उरली नाही. त्यांची मातीशी नाळ टिकून राहिली आहे याचे श्रेय कांदळवन कक्षाचे. मी विचार केला की आमच्याकडे मँग्रोव्ह असेल किंवा मँग्रोव्ह भागामध्ये असणाऱ्या दगदगीच्या जमिनीमध्ये अनेक आपण म्हणजे मी शाकाहारी आहे पण खेकड्यांचं प्रजनन खूप सुंदर करता येतं आणि काही ठिकाणी होती आहे. म्हणजे तुम्ही जर एकदा खेकडा पाहिला तसा कासवाच्या आकाराचा, कारण त्याच्यासाठी ती अतिशय उत्तम तो दगदगीचा भाग आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गच्या किनाऱ्यावर ऑलिव्ह रिडले कासवे अंडी घालायला येतात. कांदळवन कक्ष आपल्या प्रतिनिधीमार्फत त्यांच्या संवर्धनाकरिता प्रयत्न करतात. त्याचाच एक भाग म्हणून सॅटेलाइट टगिंग करून कासवांच्या हालचालीचा अभ्यास केला जातो. काही वेळा या संरक्षित प्रजाती मच्छीमारांच्या जाळ्यात अडकल्या जातात. प्रसंगी जाळे कापून या संरक्षित जीवांना पुन्हा समुद्रात सुरक्षितरित्या सोडल्यास मच्छीमारांना कापलेल्या जाळ्याची भरपाई म्हणून या योजनेअंतर्गत कमाल 25,000 रुपयांची नुकसान भरपाई दिली जाते. याचबरोबर कांदळवनांचा अभ्यास व्हावा, अधिक संशोधन व्हावे या दृष्टीनं कांदळवन कक्षातर्फे 75 विद्यार्थ्यांना विशेष संशोधन शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. मरीन सायन्स, मरीन इकॉलॉजी, ओशनोग्राफी, मरीन बायोलॉजी, मरीन बायोटेक्नॉलॉजी, मायक्रोबायोलॉजी, बायोडायव्हर्सिटी या विषयात पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या 15 विद्यार्थ्यांना आणि PhDच्या 10 विद्यार्थ्यांना प्रतिष्ठानमार्फत विदेशातील सर्वोत्तम विद्यापीठात संशोधनाची संधी मिळणार आहे. मँग्रोव्ह फाउंडेशनच्या माध्यमातून जगामध्ये जर काही नवीन तंत्रज्ञान असेल तर ते आमच्या देशात आलं पाहिजे, महाराष्ट्रात आलं पाहिजे. आणि म्हणून आम्ही
अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने 75 विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती जाहीर केली आहे आणि माझा प्रयत्न आहे की या शिष्यवृत्तीचा फायदा घेऊन माझ्या तुमच्या महाराष्ट्रातल्या 75 विद्यार्थ्यांनी ज्ञानसंपन्न व्हावं. कारण धीरे धीरे तुम्हाला माहिती आहे की पहिल्यांदा संयुक्त राष्ट्रसंघामध्ये पर कॅपिटा इन्कम GDP अशी भाषा केली जायची. आता हॅपीनेस इंडेक्सची भाषा केली जाते. कोणता देश किती धनवान आहे यापेक्षा तो किती गुणवान आहे, धनसंपन्न की गुणसंपन्न. तर यामध्ये गुणसंपन्न ज्ञानसंपन्न असणं गरजेचं आहे. अशा अनेक माध्यमातून कांदळवन कक्ष जोमानं कार्यरत आहे. काही काळ दुर्लक्षित असणारी किनारी कांदळवने आता कांदळवन कक्षाच्या माध्यमातून बहरत आहेत. सगळ्यांनाच मोहात पाडतं, उत्साहात नवचैतन्य जागृत करतं, अनोखं समाधान आनंद देतं ते म्हणजे पर्यटन. पर्यटन हा प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय. प्रत्येक ऋतुमानाप्रमाणे पर्यटन, धार्मिक स्थळ, साहसी ऐतिहासिक स्थळाचे पर्यटन इत्यादी पर्यटन पर्यटकांच्या खास आवडीचे. ह्या यादीत एका खास पर्यटनाचा समावेश झालाय. अगदी आगळं वेगळं पर्यटन, कांदळवन पर्यटन. उत्सुकता शिगेला पोहोचली ना? खरंच अतिशय नाविन्यपूर्ण आणि अद्भुत अनुभव देणारं हे कांदळवन पर्यटन. भ्रमंतीचा विचार आणि पर्यटनाची आवड असणाऱ्या प्रत्येकाला कांदळवन पर्यटन भुरळ घालणार हे निश्चित. महाराष्ट्राला सुमारे 720 किलोमीटर लांबीची समुद्र किनारपट्टी लाभली आहे. कांदळवन कक्ष आणि कांदळवन प्रतिष्ठानकडून इथे पसरलेलं कांदळवन किनारा सर्व हौशी पर्यटकांना आनंद देतं. कांदळवन प्रतिष्ठानाकडून पर्यटकांसाठी अनेक उपक्रम आयोजिले आहेत. नावेवर बसून पाण्यावर उठणाऱ्या तरंगांसोबत संवाद साधणारं नौकायन, निसर्गाशी एकरूप होण्याचा प्रयत्न करणारी कांदळवन भ्रमंती, जिव्हाळा निर्माण करणारी पक्षी निरीक्षण आणि किनाऱ्यावरील खडकटाळ्यामधील जैवविविधतेचे निरीक्षण. या पर्यटनाचा मुख्य आकर्षण म्हणजे स्थानिकांचे सुरू असलेले शोभिवंत मत्स्य पालन प्रकल्प किंवा जिताडा पालन प्रकल्प, तसेच कालवे प्रकल्पाला खास भेट. मॅन्यो कायाकिंग, स्नॉर्कलिंग यासारख्या साहसी प्रकाराचाही यात समावेश आहे. कोकणातील मगरीचे गाव. आश्चर्य वाटलं ना? हीच खासियत आहे कांदळवन पर्यटनाची. जरा हटके आणि खास असलेलं रत्नागिरी जिल्ह्यातील हे लहानसं गाव भल्या मोठ्या मगरींकरिता प्रसिद्ध आहे. इथली क्रोकोडाईल सफारी हा आगळा वेगळा अनुभव खास कांदळवन पर्यटन आपल्याकरिता घेऊन आलाय. कांदळवनाची ही भ्रमंती म्हणजे एक आगळी वेगळी अनुभूती. हे केवळ फिरणं नव्हे तर त्याबरोबरच ज्ञानवर्धनही आहे. कारण कांदळवन भ्रमंतीत आपल्या सोबत असतात खास प्रशिक्षित गाईड. त्यामुळे आजवर अनभिज्ञ असणाऱ्या अनेक गोष्टी आपल्याला कळतात. कांदळवन प्रतिष्ठानाकडून स्थानिकांना विशेष प्रशिक्षण देण्यात येतं.
अशी या खास कांदळवन भ्रमंतीनंतर तृप्त करणारी एक विशेष बाब पर्यटकांना आनंद देते. स्थानिकांच्या खास पाककृतींनी सजलेली जेवणाची थाळी म्हणजे पर्यटकांसाठी खास मेजवानीच. कांदळवन पर्यटन हा पर्यटनाचा आगळा वेगळा पैलू आता नवा ट्रेंड ठरतोय. कांदळवन कक्षाच्या प्रयत्नांमुळे याला प्रसिद्धी मिळत अनेक पर्यटक याकडे आकर्षित होत आहेत. या पर्यटनामुळे स्थानिकांना रोजगाराच्या अनेकाविध संधी उपलब्ध झाल्यात. पर्यटकांसाठी निवास व्यवस्था, गाईड, नौकाचालक इत्यादी संधी लाभल्या आहेत. पारंपरिक पाककृतीच्या माध्यमातून स्थानिक लघुगृह उद्योगांना चालना मिळाली, जीवनमान उंचावलं, आर्थिक स्थैर्य लाभतंय. मुंबई आणि ठाण्यासारख्या कॉन्क्रीटच्या जंगलामध्ये 17 चौरस किलोमीटर क्षेत्रावर ठाणे खाडी पसरली आहे. ही खाडी सुमारे 200 प्रजातीच्या पक्ष्यांचे माहेरघर आहे, ज्यामध्ये बऱ्याच स्थलांतरित पक्ष्यांच्या प्रजातीचा समावेश आहे. या स्थलांतरित पक्षी प्रजातीमध्ये रोहित म्हणजेच फ्लेमिंगो हा पक्षी आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यामध्ये हजारोंच्या संख्येनं स्थलांतर करणं ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्यात येणारे हे रोहित पक्षी सर्वांनाच भावतात. ठाणे खाडी येथील किनारी आणि सागरी जैव विविधता केंद्र कांदळवन पर्यटन पर्यावरण संरक्षणाबरोबर मनोरंजन, कल्पकता, ज्ञान संवर्धनाच्या कक्षा वाढवणार आहे. निसर्गाशी मानवाचं नातं अधिक घट्ट करणार आहे. येणाऱ्या काळात कांदळवन कक्षातर्फे गोराई, दहिसर येथे मॅनग्रोव्ह पार्क तसेच भांडूप येथे बर्ड पार्क सुरू होत आहे. तसेच रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथे मॅनग्रोव्ह पार्क प्रस्तावित आहे. कांदळवन पर्यटनाची प्रत्येक स्थळांची संपूर्ण माहिती तसेच प्रत्येक स्थळातील गटप्रतिनिधीचा संपर्क क्रमांक कांदळवन कक्षाच्या mangroves.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. आपल्या सभोवतालच्या सृष्टीशी समरस होणारं, जैवविविधतेची नव्यानं ओळख करून देणारं आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणारं कांदळवन पर्यटन अधिकाधिक वृद्धिंगत होणार. स्थानिकांचा सहभाग, वन विभागाची कार्यतत्परता कांदळवनाला समृद्ध, संवर्धित करते आहे. पर्यावरण संरक्षण आणि नैसर्गिक सौंदर्याची जपणूक याबरोबरच संसाधनाच्या स्वरूपात लाभलेलं हे वरदान जपण्याचा, जतन करण्याचा प्रयत्न अनेक उपक्रमांच्या माध्यमातून भविष्यातही असाच अविरत अबाधित राहणार हे निश्चित.